असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यांनी 1938 मध्ये नॅशनल हेराल्ड न्यूजपेपर चालू केलं आणि 2008 मध्ये या वृत्तपत्राची परिस्थिती एवढी वाईट झाली की काँग्रेस पक्षाने याला 90 कोटी रुपयाचं कर्ज दिलं। परंतु रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1950 द्वारे कोणत्याही राजकीय पक्षाला कोणत्याच कंपनीला कोणत्याच प्रकारचं कर्ज किंवा निधी देता येत नाही। असं असून सुद्धा काँग्रेसने 90 कोटी रुपयाचं कर्ज एजेएल कंपनीला दिला। या दरम्यान एजेएल कंपनीने नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र छापणं पूर्णपणे बंद केलं। या दरम्यान 2010 मध्ये यंग इंडिया लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन होते, ज्यामध्ये 76% हिस्सा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा असतो। या कंपनीने केवळ 50 लाख रुपयात एजेएल कंपनीला टेक ओव्हर केलं, म्हणजे विकत घेतलं। आता इथे प्रश्न आहे की एजेएल कंपनी ही 90 कोटी रुपयाचं कर्ज काँग्रेसला कसं परत करणार? आणि आतापर्यंत एजेएल कंपनीजवळ 2000 कोटी रुपयाची मालमत्ता स्थापन झाली होती, ती कशी? तर 1937 पासून या एजेएल कंपनीला अनेक कमी किमतीमध्ये लहान लहान भूखंड म्हणजे जमिनीचे तुकडे देण्यात आले होते, ज्याची किंमत 2000 कोटी रुपये झाली होती। आता यंग इंडिया लिमिटेडने एजेएलला टेक ओव्हर केल्यामुळे ते 90 कोटी रुपये कर्जाचे आणि 2000 कोटीची मालमत्ता ऑटोमॅटिकली यंग इंडिया लिमिटेडची म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या कंपनीच्या मालकीची बनली। यामध्ये 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे की हा देवाणघेवाण पूर्णपणे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे आणि टॅक्स इव्हेजन म्हणजे कर चुकवेगिरीचा परिणाम आहे। यामध्ये तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो, हे नक्की कळवा। धन्यवाद।